निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या आहेत. या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, तसेच हस्तक्षेप वा दबाव खपवून घेतला जाणार नाही. आरोपींना मोक्का लावण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पाटील म्हणाले, वेदांत बंडगर प्रकरणाची माहिती घेतली असून घटना घडल्यापासून तपास संदर्भातील हालचालींवर बारकाईने लक्ष आहे. या दुर्दैवी घटनेबाबत राज्य शासन अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तीला कायद्यापुढे उभे करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या असून पीडितांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ पोलिसांनी तपासात गती घेतली असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे आणि त्याचा साथीदार अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादीत नमूद असलेल्या अन्य 3 आरोपींचा शोध घेण्याचं काम वेगाने सुरू आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला एकही आरोपी सुटणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचे कलम लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे. ते म्हणाले, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फिर्यादीत नमूद इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यांचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. कुपवाड MIDC ते कानडवाडी मार्गालगत असलेल्या पटेल हळद मिल या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हळद आणि इतर साठवलेल्या मालाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कुपवाड MIDC परिसरातील कानडवाडी रस्त्यालगत पटेल हळद मिल हा कारखाना आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक कारखान्यातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या तसेच औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रभर शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू ठेवलं. मंगळवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी धुराचे लोट बाहेर पडत होते. आगीची तीव्रता लक्षात घेता अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली. दरम्यान कारखान्यातील कामगारांनीही प्रसंगावधान राखत उपलब्ध माल सुरक्षित स्थळी हलवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संभाव्य नुकसान काही प्रमाणात कमी करण्यात यश आल्याचं सांगण्यात आलंय. तरीही हळद, कच्चा माल आणि अन्य साहित्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त करण्यात येतोय. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झालेली नव्हती. आगीचं कारण, नुकसानाचा अचूक आकडा पंचनामा आणि तपासानंतर स्पष्ट होणार आहे. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग इतर औद्योगिक आस्थापनांपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. विटा ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केल्यानंतर अवघ्या काही तासात 4 महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवलाय. सोमवारी दुपारी विटा रुग्णालयात सोना तिरुपती राठोड या 4 महिन्यांच्या बालिकेला लसीकरणासाठी आणलं होतं. तिथे तिला पेंटा 1, IPV आणि रोटा 1 आणि पोलिओ असं लसीचे डोस देण्यात आले. कुटुंबियांच्या आरोपानुसार लस दिल्यानंतर बालिकेला ताप आला होता. रात्रभर ती अस्वस्थ होती, परंतु सकाळी 5च्या सुमारास तिचा मृत्यू झालाय. त्यानंतर लगेचच या मृत बालिकेला घेऊन विटाच्या ग्रामीण रुग्णालयाकडे आणण्यात आलं. तिथे त्या बालिकेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी करत संताप व्यक्त केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ या बालिकेचाच मृत्यू झाला नाही, तर त्या दिवशी एकूण 25 बालकांना लस देण्यात आली होती. या सर्व बालकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून तातडीने पुढाकार घेणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नेमका मृत्यू कशामुळे झाला याचा खुलासा होण्यासाठी त्वरित उत्तरीय तपासणी करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे. याबाबत विटा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रागिनी पवार यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की संबंधित बालिकेला काल सकाळी 10च्या सुमारास लस दिली होती. त्यावेळी तिला कोणताही त्रास नव्हता. इतर ज्या बालकांना लस दिली त्यांनाही कोणतीही रिॲक्शन आली नव्हती. दरम्यान आणखी 2 बालकांना ताप आल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पालकांनी आणलं होतं. त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलं. आज पहाटे संबंधित बालिकेला मृत अवस्थेत रुग्णालयात आणलं गेलं. या घटनेची गांभीर्याने दखल घेत मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट करण्यासाठी बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगलीच्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलाय. तसेच लसीकरण केलेल्या इतर 25 बालकांशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
संबंधित बालिकेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा याबाबत पोस्टमार्टम नंतरच कळू शकेल. जर व्हिसेरा तपासणी झाली असेल तर सायंकाळपर्यंत माहिती मिळू शकेल. वाळवा तालुक्यातील जुनेखेड येथे कौटुंबिक वादातून वडील आणि भावाने मिळून एका तरुणाचा कोयता आणि विळ्याने वार करून निर्घृण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी 15 जून रोजी रात्री घडली. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी दोघांनाही रात्रीच अटक केली असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता 19 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. कपिल झाझम्या पवार यांचा घरातील कौटुंबिक कारणावरून वाद झाला. मुलीला शाळेतून परत का आणले तसेच मुलाने खेळण्याचा लाकडी गाडा आणल्याच्या कारणावरून वादावादी झाली. या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. यावेळी झाझम्या कस्तान्या पवार याने कोयत्याने कपिल पवार याच्या कानावर वार केला. त्यानंतर अजय उर्फ अझरुद्दीन झाझम्या पवार याने विळ्याने मानेवर, डोक्यावर, हातावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं. या हल्ल्यात कपिल पवार याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मैताची पत्नी प्रीती कपिल पवार हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक घुगे, उपनिरीक्षक मिसाळ तसेच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सांगली शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी कठोरपणे मोडून काढा, नागरिकांना दिलासा द्या अशी मागणी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन त्यांनी सांगलीतील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच वेदांत बंडगर याच्या निर्दयी हत्येबद्दल गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही मत व्यक्त केलं. आमदार गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली पोलीस दलाचा लौकिक चांगला आहे, त्या लौकिकाला साजेसं काम यापुढे घडलं पाहिजे. वेदांत बंडगर याच्यासारख्या निष्पाप मुलाची हत्या ही सर्वांनाच धक्का देणारी आणि वेदना देणारी आहे. या हत्या प्रकरणाची पाळेमुळे पोलिसांनी खणून काढावीत. गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सराईत गुन्हेगार मोकाट सुटता कामा नयेत. जामिनावर सुटून अशा गुन्हेगारांनी गुन्हेगारी कारवाया करू नयेत. याकडे पोलिसांनी दक्षतेने लक्ष द्यावं. नागरिकांच्या जीवित आणि वित्ताची सुरक्षा हे पोलिसांचं प्रमुख काम आहे. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पोलिसांना फ्री हँड दिलाय. गृहमंत्री आणि पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधी यांचा पोलिसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप नसतो. त्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी आणि गुन्हेगारांना कायद्याचा बडगा दाखवून वठणीवर आणावं. बिलकुलही दयामाया दाखवू नये. त्यामुळे पोलिसांनाही आता कोणाचाही मुलाहिजा न ठेवता गुन्हेगारी मोडून काढण्याची मोहीम सुरू करावी. जे पोलीस अधिकारी आणि पोलीस नागरिकांच्या जीवित आणि वित्ताचे संरक्षण करण्याच्या बाबतीत चालढकल करतील त्यांच्यावरही कारवाई करावी अशीही मागणी आमदार गाडगीळ यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. जिल्ह्यात उद्यापासून सुरू होत असणाऱ्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सांगली उपविभागामार्फत शहरात पोलिसांचं संचलन करण्यात आलं. यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असणारा मोहरम उद्यापासून सुरू होतोय. सणाच्या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज सायंकाळी शहरातून संचलन करण्यात आलं. स्टेशन चौकातून पोलीस संचलनाला सुरुवात झाली. पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन चौक, त्यानंतर बदाम चौक, राम मंदिर, पंचमुखी मारुती रोड, हिराबा कॉर्नर मार्गे पुन्हा स्टेशन चौकात या पोलिसांच्या संचलनाची सांगता करण्यात आली. आगामी सण उत्सव हे शांततेत पार पडावेत. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था कोणी हाती घेऊ नये यासाठी पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहावा या उद्देशाने सांगली पोलीस दलाने आज हे संचलन केलं. या संचालनामध्ये शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, ग्रामीण पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. सांगलीत आज दुपारी भरधाव कारचा थरार पाहायला मिळालाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या 4 चाकीने दुपारच्या सुमारास शहरातील पुष्पराज चौकानजीक विरुद्ध दिशेला येऊन 3 ते 4 दुचाकींना उडवलंय. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
चारचाकी चालक बस स्थानकाच्या दिशेने पसार झाला. घटनास्थळी विश्रामबाग पोलिसांनी येऊन पंचनामा केलाय. शहरातील पुष्पराज चौकापासून बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हॉटेल नटराज आहे. मंगळवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास येथून एक भरधाव वेगाने चारचाकी बस स्थानकाच्या दिशेने येत होती. चालकाचा ताबा सुटल्याने चारचाकी विरुद्ध दिशेला आली. तिथे लावलेल्या 3 ते 4 चारचाकी आणि एक सायकलीला तिने जोरदार धडक दिली आहे. यानंतर ती तशीच बस स्थानकाच्या दिशेने गेली. काही जणांनी तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत चारचाकी दिशेनाशी झाली. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मी गेली 21 वर्ष महापालिकेचा सफाई कामगार आहे, मात्र मी निलंबित असल्याने कामावर नव्हतो. या काळात कोणत्याही प्रकारचा पगार मी घेतलेला नाही आणि त्याबाबत ज्या काही प्रसिद्ध बातम्या झाल्या होत्या त्या पूर्ण खोट्या असल्याचा खुलासा महेंद्र चंडाळे यांनी केलाय. 2005 साली एका गुन्ह्यामुळे माझं निलंबन झालं होतं. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे मला उदरनिर्वाह निधी 2013 पर्यंत मिळत होता. 2013 मध्येच मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शहर प्रमुख झालो. या दरम्यान मी निलंबित असल्याने सेवेत रुजू नव्हतो. आज अखेर मी निलंबित असून महापालिका सेवेत नाही. तसेच या 21 वर्षांमध्ये मी उदरनिर्वाह निधी वगळता महापालिकेचा कसलाही पगार घेतलेला नाही. याउलट महापालिकेने ज्या 37 कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आहे त्याचं मी स्वागत करतो. महापालिकेने बजावलेल्या नोटिसीला मी उत्तर देणार असून विभागीय चौकशीलाही सामोरं जाणार असल्याचं महेंद्र चंडाळे यांनी सांगितलं. याचबरोबर माझ्यावर झालेल्या आरोपांनंतर सुद्धा स्थानिक शिवसेना नेतृत्वाने कोणत्याही प्रकारे विचारपूस केली नसल्याने मी नाराज असल्याचे चंडाळे म्हणाले. त्यामुळे महापालिकेला उत्तर देऊन मी पुन्हा महापालिकेत रुजू होणार असल्याचं महेंद्र चंडाळे यांनी सांगितलंय. मी एकनाथ शिंदे यांना देव मानतो, त्यामुळेच मी शिवसेना कदापि सोडणार नाही. मात्र शिवसेना नेत्यांनी माझ्याकडे केलेलं दुर्लक्ष पाहता मी महापालिका सेवेत पुन्हा जाण्याच्या मानसिकतेत असल्याचंही चंडाळे म्हणाले. निलंबित काळात मी पैसे किंवा पगार घेतला अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या, मात्र त्या साफ खोट्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. माझी वाढती लोकप्रियता आणि मी गेल्या 3 वर्षांमध्ये कृष्णामाई महोत्सवाच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाशी भांडण चालू आहे. या सर्व घडामोडींमुळे माझी लोकप्रियता सुद्धा वाढली आहे. त्यामुळेच माझ्या विरोधात षडयंत्र करून जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या गेल्याचा आरोप सुद्धा महेंद्र चंडाळे यांनी केला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सुरक्षित नसल्याने सांगलीत भयमुक्त नशामुक्त अभियान राबवण्यात आलं होतं. यामध्ये नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी शस्त्रे परवाने मागण्याचा निर्णय झाला होता. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देत तब्बल 35,000हून अधिक नागरिकांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केले. ते अर्ज भयमुक्त नशामुक्त अभियान समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेत. जिल्ह्यात खून, खुनाचे प्रयत्न, दरोडे, दहशत माजवणे आदी गंभीर गुन्हे घडत आहेत. या विरोधात भयमुक्त नशामुक्त अभियान मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलं. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केले होते. ते अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. जिल्हा दंडाधिकारी म्हणून लक्ष घालून हे ताबडतोब बंद करावे आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने राजकीय दबावापोटी किंवा वैयक्तिक फायद्यापोटी आपले कर्तव्य सोडून बघायची भूमिका घेत आहेत. त्यांचं ताबडतोब कान टोचावे, अन्यथा सांगलीमध्ये रस्त्यावर फिरणं ही मुश्किल होईल. अशी परिस्थिती झाल्यास जनतेमध्ये उद्रेक होईल आणि तो उद्रेक सर्व प्रशासनाला खूप महाग पडेल, अशी भूमिका जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच याबाबत बैठक घेऊ अशी ग्वाही दिली. यावेळी सतीश साखळकर, रोहित कबाडे, रवींद्र वळवडे, रोहित घुबडे पाटील, अमित पाटील, स्वप्नील शिंदे, कुमार सावंत, सुजित पवार, अमर औरादे, सागर कोळेकर आदी जण उपस्थित होते. खानापूर तालुक्यातील वासुंबे येथील तलाव परिसरात रस्त्याच्या कडेला बिबट्याचा सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. दरम्यान बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात ये-जा करताना शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय. वासुंबे परिसरात पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या वासुंबे परिसरातील वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वासुंबे परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्याचं दर्शन झाल्याने ग्रामस्थ घबराट निर्माण झाली आहे. याबाबत वन विभागाने तातडीने लक्ष घालून योग्य उपाययोजना करून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होती आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आज वनपाल राखे कोथळीकर यांच्यासह वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. बिबट्या दिसलेल्या ठिकाणाची पाहणी करून परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. बिबट्याच्या हालचालींबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच बिबट्यापासून बचाव करण्यासाठी रात्रीच्या वेळी एकटं फिरणं टाळावं, लहान मुलांना एकटं बाहेर पाठवू नये, घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा आणि झुडपे काढून टाकावीत, पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, बिबट्या दिसल्यास त्याला चिथावणी देऊ नये किंवा पाठलाग करू नये, कोणतीही हालचाल आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन दिले.